नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचे जे काही कष्ट आणि मेहनत घेणारे शेतकरी आहेत अशांचे काय अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आता ज्या बागेत मी उभा आहे हे शेतकरी जे आहेत आणि हा जो केळीचा घड आहे तो आहे खानदेशमधला. जिल्हा आहे जळगाव, तालुका जामनेर आणि गाव आहे आंबेलोळे, बरोबर ना, देवीचं. इथले आसाराम मधुर चव्हाण हे शेतकरी आहेत आणि साधारणतः एक गेल्या 8 महिन्यापूर्वी इथं रोपांची लागवड केली होती. तिथपासून आजपर्यंत काय व्यवस्थापन केलेलं आहे आणि कसं नियोजन झालेलं आहे या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. भैया, तुमचं नाव आणि एकूण क्षेत्र किती आहे सांगा. किती? 6.5 एकर. नाही, नाव सांगा ना, तिकडं समोर कॅमेरा. प्रवीण आसाराम चव्हाण. आणि आपला एकूण क्षेत्र 6 एकर आहे. आपण तिच्यात ते 1.5 एकर मध्ये 3,000 रोपं लावलेले आहे आणि ती बनाना हाऊसचे लावलेले. नाही, ठीक आहे. एकूण सगळं क्षेत्र किती आहे? सगळं 6 एकर. 7 एकर आहे. हा, 7 एकर मध्ये आजच्या दिवशी कुठली उभी पीक आहेत आपल्याकडे? उभी पीक म्हणजे कुठली पीक आहेत? कुठे? कपाशी. अजून बस केळी आणि कपाशी. केळी आणि कपाशी. हा, ते केळी कपाशी. आणि हे जे फक्त केळीचं क्षेत्र आहे ते किती एकर आहे? हे 1.5-2 एकर. बर. आणि रोपांची संख्या किती बसवली आपण? 3,000. बर. अंतर इथं किती ठेवलेलं आहे आपण? 5x5. 5x5. तर आता एक सांगायचं, पूर्वी म्हणजे केळीचं रोप ह्यात लागवड करायच्या आधी ह्यात कुठलं पीक होतं आणि कशी जमीन तयार केली सांगा बरं तिकडं. यासाठी पहिले कपाशी होती. कपाशीची आपण कुट्टी करली. कुट्टी करल्यानंतर नागेटी करली. शेणखत वगैरे टाकून आपण 5 सगळ्यात महत्वाचा विषय शेणखत. शेणखत किती टाकलं आपण ह्याला? शेणखत याच्यात 10 टारल्या टाकल्या. 10 ट्रॉल्या 1.25 एकराला. 1.25 एकर. बरोबर ना? 10 टारल्या हा. शेणखत. नंतर नागेटी वगैरे करली, बेड वगैरे ओढले आणि नळ्या आतरून सनी 5x5 वर आपण हे रोपाची लागवड करली. बेड करत म्हणजे बेडवर डायरेक्ट लागवड केली त्यावेळेस काय मल्चिंग बेबे काय? मल्चिंग आपण 15 दिवसानंतर मल्चिंग टाकली होती. 15 दिवसांनी पण टाकली मल्चिंग. टाकली. थंडीचा काळ होता, व्हायरस बाकीच्या सगळ्या गोष्टी. एकंदरीत ह्याला पाण्याची काय व्यवस्था केलेली आहे तुम्ही आणि कुठून पाणी येते आणि कसं करता? आपलं हे तिकडे आपलं 2.5 एकर वावर आहे. तिकडून पाईपलाईन इकडे आणली 2 बोर आहे आपल्याला. बर. त्या वावरात तिकडे विहीर आहे. ते विहीरचं पाणी इकडे, बोरचं पाणी विहिरीमध्ये, विहीरचं पाणी ह्या भागामध्ये. बर. म्हणजे उचलून पाणी इकडं आणले. इथं प्रॉपर पाणी नाही त्या जमिनीला. तसं तर बैल माळ डोंगरच थोडासा असं जमीन एकदम अशी काय ही नाही. आणि थोडी काय म्हणा त्याला कसली जमीन म्हणता तुम्ही तुमच्या भाषेत? बरडा. म्हणजे निचरा होते लगेच. म्हणजे किती पाऊस पडला तरी 2 तासाने पळत वापरून जाते, रनिंग करत सुद्धा जाऊ शकतो. एकदम निचऱ्याची जमीन, एकदम जमिनीत पण चांगली ताकद आहे. आणि त्यासोबत यांनी कष्ट पण त्याच पटीत केलेले. 10 ट्रॉली शेणखत टाकले, बरोबर ना? 10 ट्रॉली शेणखत सुरुवात झाली. त्याच्यानंतर आतापर्यंत ह्याला रासायनिक खताचे किती वेळा डोस दिलेले आहेत आपण? रासायनिक खताची 2 वेळा दिलेली. 2 वेळा. एक पहिले लहान 2-2.5 महिन्यानंतर आणि एक नंतर निसवायच्या पहिले. बस मग नंतर नळीतून ड्रीप मधून सोडसाड चालू आहे. 8 दिवसाचे 8 दिवस. आता सोडसाड जे आहे ते 8 दिवसाला चालू आहे. आणि साधारणपणे आतापर्यंत किती डोस फवारणी घडावरती झालेली तर पुढे किती? 3 फवारणी झालेली आहे. अजून 3 एक होते. त्रास होते का बाबा? हा ना, त्रास होते. 2-3 दिवस झाले. बरोबर. आतापर्यंत 3 फवारणी झाली. अजून किती होती? अजून 3 एक होती. म्हणजे 2 भेसळ डोस, 10 ट्रॉली शेणखत, सोडसाड 8 दिवसाला आणि घडावरचे फवारे 5-6. 5-6 टोटल पूर्ण शेवटपर्यंत. आता मला एक सांगा, रोपाचा, खताचा, फवारणीचा, औषधाचा, सोडसाडचा, बाकी सगळ्या गोष्टींचा किती रुपयापर्यंतचा खर्च तुम्हाला आला असेल? झाडाला सांगा किंवा टोटल सांगा. 2-2.25 लाखापर्यंत. आणि म्हणजे हे पुढचा सेट धरताय का? म्हणजे येणारे अजून 2 महिने लागतील, 10 महिने तरी हार्वेस्टिंगला लागेल, कटिंग वाला. पूर्ण कटिंग म्हणजे पूर्ण आज 8 चालू आहे, अजून 2 महिन्यापर्यंत धरून सांगा अंदाजे 2-2.25 लाखापर्यंत खर्च येईल. म्हणजे पूर्ण खर्च 2 लाख रुपये. 2 किंवा 2.25 लाख. ठीक आहे. तर एक चांगलं व्यवस्थापन आहे. शेवटी कसं आहे, नुसती काय आमची रोप आहे म्हणून हे होत नाही. त्यासोबत यांची कष्ट आहे ते व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी आहेत. अजून एक मला प्रश्न विचारायचा, रोपं ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस कुठला महिना आणि वातावरण काय होतं?
आणि सुरुवातीला काय नोव्हेंबर म्हणजे माझ्यामध्ये नोव्हेंबर 17 डिसेंबर नोव्हेंबर. महिना दीड महिना पहिले वाढ झाली नसेल, फुल नाही, थंडी असेल थंडीमुळे फुल वाढलं थंडी होतं. फुलच. हा. आणि आता जर बघितलं आणि हाच बगीचा एकदम आता वादाविदा सुपर आहे ना, तुम्ही अजून एक महिन्या दीड महिन्याने इतका टाईट होईल असा माल, हो ते एकदम एकदम super. सुपर डुपर माल, एकदम जबरदस्त क्वालिटीचा होईल. आता एक रोप लावल्यापासून ह्या 8 महिन्यामध्ये असं कधी आसमानी संकट आलंय की जिथं झोप लागली नाही, बागेचं काय खरं नाही असं भीती वाटली नाही कधीच नाही. नाही? नाही म्हणजे लावल्यापासून आजपर्यंत वारं नाही. वादळ आले नाही. नाही. ही पानं फाटलेली ते कधी फाटलेली असं? ते थोडं वारा हवा बदल- वारा हवा वगैरे राहतो, थोडं. साधा त्यामध्ये काय पण पावसामुळे. पडझड झाली का नाही, विचारायचं? पडझड नाही, काहीच पडझड झाली नाही. नाही. अडचण निसर्गाकडनं काय असं नुकसान झालं का काही ते नाही, विचार? काहीच झाले नाही. काहीच नाही, गारपीट नाही, वारा नाही, याच्या वादळ पुढे नाही. सांगता येत नाही. 8 लोक काही झाले नाही. हा, ह्याच्या पुढे होणारच नाही. आता हा. संपला तो पिरियड, तो विषय पण निघून गेला समजा. पण एकदम चांगल्या पद्धतीचं वातावरण पण आहे. शेवटी कसं आहे, उत्पन्नाला नुसती गोष्ट शेतकऱ्याचे कष्ट नाही, त्यासोबत जमिनीची ताकद, निसर्गाची साथ, कष्ट, सगळ्या गोष्टी हा. जुळून आणि थोडा खर्च पण करावा लागतो. खर्च, जमीन, पाणी, हवामान सगळं जुळवून आल्यावर चांगलं उत्पन्न येते. त्याचं एक उत्तम उदाहरण आहे हे चव्हाण. आणि ही बाग आहे खानदेश प्रदेश, जिल्हा जळगाव, तालुका जामनेर.